हाय गाईज, मोस्ट वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आणि आज आम्ही निघालो आहे वारीला, पंढरपूरला. आणि आमच्यासोबत कोण कोण आहे? आधी भैया आहे, छोटी आहे, दीदी आहे, सँडी ब्रो आहेत पटली. आणि आज आहे सॅटरडे. आणि आता आम्ही निघालोय कराड्यातनं 12 वाजता. पप्पांना विट्यात सोडलं आणि आता वाजलं 2:30. अजून इथं किती किलोमीटर आहे तिथे? 102 किलोमीटर आहे अजून इथनं. जिथं पालखी आहे तिथेच डायरेक्ट आम्ही निघालोय. सो स्टे ट्यून्ड. सो आता आम्ही ते कणीस घेण्यासाठी थांबलोय. कॉर्न. सो आता आम्ही हाफ रस्ता पण क्रॉस झाला नाही. आता आम्ही पंढरपूरमध्ये आलोय आणि बारिश आली आहे. आमच्याकडे छत्री असून आम्ही घेतली नाही बिकॉज. आणि आम्ही आता हा फार झाला, आम्ही जस्ट पंढरपूरमध्ये घुमतोय. आम्हाला पार्किंगच भेटत नव्हतं आणि पाऊस आला. सो आम्ही चप्पल गाडीत काढलेलं, बट पाऊस आला, सगळं खराब झालं म्हणून आम्ही चप्पल परत घालून निघालोय. आणि आम्हाला पार्किंगसाठी रोड घावत नव्हता. आम्ही मार्केटमधून फिरून गल्लीतून पिक्सचे बेबीज आहेत बघा, तिथे दिसत आहेत का? आवडले तुझे फ्रेंड्स? तुला आवडतं ना पिक्स? मला पेपर पिक आवडतात, हे पिक्स नाही आवडत. अरे ते गाडीच्या खाली जाऊन ते चौथा असं मी ऐकलं, ते मागे लागतात. मी जाते लांब. आम्ही इथं आलेलो आहे आणि भीड बघा. सो आम्ही इथूनच दर्शन घेणार. तुम्ही पण इथून दर्शन घ्या. सो आता आम्ही निघालो आहे वारीकडे, जिथून किती किलोमीटर आहे? 7 किलोमीटर. 7 किलोमीटर आहे वारी. त्यांना गाडी ऐकलं. आणि वारीचा मुक्कामाच शेगावमध्ये. आणि शेगावमध्ये आणि तिथे आज मुक्काम आहे. अजून 1 तास लागणार आहे तिथे त्यांना पोचायला. आम्हाला पोचायला 20-30 मिनिटं, 40 मिनिट लागणार आहे. 18 किलोमीटर आहे इथून. 40 मिनिट आम्हाला लागणार पोचायला. आणि आम्ही वारीचे दर्शन करणार. A few moments later. सो आता आम्ही निघालो आहे शेगावसाठी. आणि इथून 40 मिनिट लागतात शेगावला जायला. सो गाईज, तुम्हाला एक मी व्ह्यू दाखवते. गाईज हे बघा, सगळं ढग असं ब्लू आणि एवढंच ते सनरेज. हो आहे, हे बघा इथे सनरेज आले ते. आणि आम्ही रोडच्या मध्ये थांबलोय बिकॉज त्यांना फोटो काढायचे होते. आणि फक्त त्या पार्टला सनरेज खाली आलेत, बाकी सगळं ब्ल्यू आहे. आणि इथून आम्हाला असं वाटतंय मे बी तिथंच पालखी असेल. आय डोंट नो, बट तिथं असली तर खूपच छान झालं. आणि आता
आम्ही आलेलो आहे इथे शेगाव मध्ये आणि इथे हा ब्रिज आहे तिथे पालखी थांबणार आहे आज आणि उद्या जाणार आहे. सो पालखीची वाट बघायला लागली. पालखी थोडीशी लांब आहे. मागच्या चौकात आहे थोडी काय गर्दी दिसते तर मी आपला नुसता पेट्रोल पंप टाकतो जरा होय ग पलीकडे काय गर्दीच आहे गाईस पुढे ट्रॅफिक जाम होतं म्हणून आम्ही टर्न घेतला लगेच. आमच्या पुढे पोलीस गाडी होती म्हणून काही इतकं नाही झालं. लगेच त्यांनी टर्न घेतला लगेच आम्ही पण टर्न घेऊन आम्ही इथं आलोय. अरे हा गाईस तो मग अशी व्हिडिओ होता ना जिथे सनलाईट पडलेली सगळं ढगासमोर होतं त्याच सनलाईटच्या खाली पालखी होती. रथ होतं त्याच खाली. हे म्हणजे किती छान ना. आणि आता मी गाडी पार्क करतो आणि ते काका आहेत ते म्हणलेत गाडीवर लक्ष ठेवा. खरंच चांगले रोड ते सांगतात की पुढे जाऊन आणि पुन्हा पालखी यायला लागली. आम्ही नीट पालखीच्या नीट पाया पडायचा पळायला लागतं. पालखीला यायला अर्धा तास आहे आणि आम्ही कॉफी पितोय सगळे. पालखीला यायला अर्धा तास आहे म्हणून आम्ही सगळे कॉफी पितोय. आणि दीदीचं कुठे गेली दीदीचं तर चलबिचल व्हायला लागलं. कधी पालखी बघते कधी पालखीचं दर्शन घेते. ते म्हणले की आधी एक रथ येतं मग अर्ध्या तासाने पालखी येते आणि अजून ते रथ आलेले म्हणजे अजून पालखी येते म्हणून लागला ना मम्मी. मातीचं स्वागत या ठिकाणी झालेलं आहे. सर्व बांधवांचं आणि प्रतिभूनांचं सर्वांचं स्वागत. झालंय ना सगळ्यांचा A few moments later. तर गाईज आमचं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन इतकं छान झालं ना. आणि हे बघा रोज मला पालखीतनं भेटले आणि हे खाली दुसरं फुल आहे ते मला खाली पडलेलं भेटलंय पालखीतनं. दरवाजा कोणाचा लागला नाही. आशीर्वाद तुम्ही पण या दर्शन पालखीचं छान दर्शन झालं सगळ्यात छान. कसं वाटतं तुम्हाला दर्शन दिसला मला. तुला कसं वाटलं तुला कसं वाटलं दर्शन. झक्कास 2 hours later. मी सगळ्यात कमी बसले. तुम्ही झोपणाऱ्या माणसाला पुढे बसायचं नसतं. मी नाही झोपत. मी मस्तपर्यंत झोपणार. मी फक्त पंढरपूर ते इथपर्यंत बसले. पंढरपूर ते इथपर्यंत लांब बघा. 15 मिनिटाचा होता ना. पंढरपूर ते 40 मिनिटाचा रोड होता. तो 40 नाही 102 पेक्षा जास्त किलोमीटर बसले. यू आर गॉन. युअर चान्स गॉन. आणि जी किल्ले आमच्याकडे नाही. अगं आपल्याला निघून 45 मिनिट झाले. मी फक्त बसला 45 मिनिट फक्त 5 मिनिटं पण एक्स्ट्रा बसले. माझ्या दोघी पण बसले.